हे बघा आपल्याला खिरूच कसं करायचं आहे तर ते बघा. हे बघा मी पातीला दूध घेतलेलं आहे आणि ते आता शेगडीवर गरम करायला ठेवलं. तर याला चांगलं असं गरम होऊ द्यायचं. हे बघा आपण दूध तापायला ठेवलं होतं. हे बघा दूध आता गरम झालं आणि कसं घट्ट झालं. हे बघा, हे बघा असे याच्यावर खवले खवले आलेले आहे. तर हे आता हे अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे. तर याला अजून चांगलं घट्ट होऊ द्यायचं. याला असं सारखं हलत राहायचं. म्हशीच्या दुधाचा खिरू जे बघा, कसं छानपैकी घट्ट झालेलं आहे. नाजूक शिजायचं आहे ते, तर अजून पण घट्ट होणार आहे. हे बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये विलायची टाकायची आहे. त्याला ठेचून पण टाकायला चालतं आणि असं पण टाकायचं. तर ज्याला जसं आवडेल त्यानं तसं टाकायचं. हे टाकलं ना तर मग वास चांगला येतो. हे बघा, हे बघा हे असं घट्ट झालेलं आहे. त्यामध्ये आपण गूळ घालूया. हे बघा हे गूळ आहे. हे बघा गूळ टाकलेला आहे. आता लाल झालेला आहे. बघा गुळाना तर माणसांना असं कसं दिसायला लागलं, पण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे म्हणून आता लाल उमटलं. गुळांना पण चांगली छान साखरापेक्षा चांगली चव लागते. इलायची, खोबरं आणि जायफळ याने चांगलं लागतं खायला. हे बघा आता हे 5 मिनिटात होत आहे. हे आता जास्त चटचट झालं तर लगेच उतरून घ्यायला चालतं. हे बघा या अशा प्रकारे तुम्ही पण करू शकता. एकदा करून बघा आणि गूळ टाकून खा. साखरेची चव तर कोणी घेता, पण गुळाची पण पहा एकदा ट्राय करून. असंच करा आणि खाऊन बघा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा आता झाल्याचे 5 मिनिटात आता आपलं खिरूच होत आहे. कोणी याला कवळं दूध म्हणतं, कोणी याला खिरूज म्हणतं, कोणी काही काही म्हणतं आपापल्या भाषेमध्ये. तर आम्ही याला खिरूजच म्हणतो. बघा याला म्हणताना हे खिरूजमध्ये काळं काय आहे, याच्यामध्ये आपण इलायची टाकलेली आहे. हे बघा आता झाल्याचे थोडं राहिलेलं आहे 5 मिनिटं. हे बघा याला आता चांगला उकळा फुटत आहे. बघा आता चांगलं खळखळ झालेलं आहे. आता असं उकळा फुटला आणि मग खायला चांगलं लागतं. नाही तर मग आधी असं जर थोडं त्याची कसं राहिली तर ते चिकट लागतं खायला. असं तुम्ही करून बघा एकदा. हे बघा कसा उकळा फुटत आहे. त्याला शेगडीवर करायले मी.
हे बघा आता आपलं खिरूज झालेलं आहे, तर बघू शकता तुम्ही. हे बघा मंडळी, आपलं खिरूज आता झालेलं आहे. तर तुम्ही पण असंच करा आणि करून बघा. आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असल्यात लाईक करा, नवीन असल्यात तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशीच नवीन नवीन रेसिपी अशी बघायला भेटेल. धन्यवाद.